राम राम मंडळी. मातीमध्ये घाम घालणारा पैलवान जिंकतो मैदानात, पण व्यवस्थेच्या खेळात तोच का हरतो? पैलवानांच्या खेळातील हक्क आणि वास्तव यांचं संतुलित आणि सत्यचित्र समजून घेणं आज खूप गरजेचं झालेलं आहे. मंडळी, पैलवान हा फक्त आखाड्यात झुंज देणारा खेळाडू नसतो, तर तो आपल्या गावची माती, आपली परंपरा आणि आपल्या कुटुंबांच्या आशा अपेक्षांचा भार घेऊन पुढे जात असतो. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला हक्क देतं आणि त्यात पैलवान ही येत असतो. मात्र खेळाच्या मैदानात हे हक्क प्रत्यक्षात कितपत पाळले जातात याचा विचार शांतपणे आणि समजून घेण्याची आज मोठी गरज निर्माण झालेली आहे. मंडळी, समान संधी हा प्रत्येक खेळाडूचा मूलभूत हक्क आहे. निवड चाचण्या, स्पर्धा किंवा सराव शिबिरांमध्ये सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा असते. अनेक खेळाडूंच्या अनुभवावरून काही ठिकाणी संधी मिळण्यात अडचणी येतात असं ऐकायला आजवर मिळत आलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. त्यामुळे या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता असणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येक मेहनती पैलवानाला न्याय मिळेल. मंडळी, निवड प्रक्रियेबाबत ही स्पष्टता महत्वाची आहे. कोणत्या निकषांवर निवड होते हे सर्वांसमोर संघटनेने स्पष्ट केलं गेलं तर गैरसमज कमी होतात. या ठिकाणी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यासारख्या अनेक संघटना भारतात आहेत. त्यासारख्या संघटनांनी नियम अधिक स्पष्टपणे मांडलं आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली तर खेळाडूंमध्ये विश्वास वाढू शकतो. सराव असेल, प्रशिक्षण असेल आणि सुविधांच्या बाबतीतही ग्रामीण आणि शहरी भागात आजही फरक जाणवतो. गावाकडचा पैलवान आजही मातीच्या आखाड्यातच मेहनत करत असतो, तर शहरात आधुनिक सुविधा उपलब्ध असतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे, कारण योग्य सुविधा मिळाल्या तर ग्रामीण भागातील खेळाडूही मोठ्या पातळीवर मोठं यश मिळवू शकतात. मंडळी, आर्थिक बाबींचा विचार केला तर काही खेळाडूंना मानधन, बक्षिस किंवा शासकीय योजनांचा लाभ आजही मिळण्यात विलंब होत आहे अशी चर्चा ऐकायला मिळते. मंडळी, खेळाडूंचं करिअर मर्यादित काळासाठी असतं, त्यामुळे त्यांना वेळेवर मदत मिळणं महत्वाचं आहे. या बाबतीत मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यासारख्या संबंधित यंत्रणांनी अधिक सुसूत्रता आणणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मंडळी, सन्मान आणि सुरक्षिततेचाही मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक खेळाडूला सन्मानानं, मानानं वागणूक मिळाली पाहिजे आणि ती त्याला भीतीमुक्त वातावरण मिळणं गरजेचं आहे. विशेषतः महिला पैलवानांसाठी सुरक्षितता असणं, त्याचबरोबर विश्वासाचं वातावरण तयार करणं ही सर्वांची जबाबदारी आहे. मंडळी, डोपिंग सारख्या बाबतीची निष्पक्षता आणि पारदर्शकता आवश्यक आहे. चाचण्या योग्य पद्धतीने व्हाव्यात आणि खेळाडूला आपली बाजू मांडण्याची संधी सुद्धा मिळायला हवी, याकडे लक्ष देणं गरजेचं बनलेलं आहे. शेवटी एवढंच असं सांगावं वाटतं की पैलवानांनी एकजूट ठेवून आपल्या हक्कांबाबत जागरूक राहणं महत्वाचं आहे. योग्य मार्गाने प्रश्न मांडले तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. ही लढाई कुणाच्या विरोधात नसून खेळ अधिक चांगला आणि न्याय करण्यासाठीच आहे. मंडळी, आता थोडक्यात सांगायचं झालं तर पैलवान हा फक्त शरीरानं नाही तर विचारानंही मजबूत असायला हवा. समान संधी, पारदर्शकता, सुविधा, मान सन्मान आणि न्याय या गोष्टी मिळाल्या तरच आपल्या मातीतील आपला पैलवान खऱ्या अर्थानं देशाचा अभिमान ठरू शकतो. आणि त्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून काम करावं हीच खरी गरज आहे. धन्यवाद.